उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करतात, मात्र मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके हे सायकल रिक्षावर चालत आपला प्रचार करताना दिसते आहे, ते नागरिकांमध्ये जाताना दिसते आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो। बंटी भाऊ, तुम्ही सायकलवरून प्रचार करता, काय नेमकं कारण आहे? माननीय राहुलजी, शरदचंद्र पवार साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या माध्यमातून जे आहे मला दुसऱ्यांदा पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली, उमेदवारी मला भेटली। मी एक साधारण परिवाराचा पोरगा आहे। धनशक्ती वर्सेस जनशक्ती आहे। समोरचे जे भारतीय जनता पक्षाचे प्रत्याशी आहे ते 500 कोटीचे आसामी आहे। ते 500 कोटीचे आसामी राहिल्यानंतर ते आता विद्यमान ते आमदार आहे। विद्यमान आमदार राहिल्यानंतर ज्या दिवशी माझी तिकीट मला मिळाली त्या दिवसापासून तर मी आतापर्यंत जल्लोष मी साजरा केला नाही। भारतीय जनता पक्षाचे जे सन्माननीय माझे मार्गदर्शक विकास काका कुंभारे जे भारतीय जनता पक्षाचे 15 वर्ष आमदार होते, त्यांच्या म्हणजे ते लोकप्रिय होते। 3,000 माझी लोकप्रियता कमी होती। मागील निवडणुकीत ते निवडणूक हारले, मी निवडणूक हारल्याबरोबर मी आपल्या घरी गेलो नाही, त्यांना आपल्या कडेवर घेऊन मी त्यांना विजय तिलक लावला। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता नेत्यांनी नाही लावला, त्यांच्या डीजेमध्ये जाऊन डान्स केला। त्यांच्या डीजेमध्ये डान्स केल्यानंतर त्यांचा सक्का भाऊ म्हणत होता कोण जिंकलं कोण हारलं माहीत नाही। हलबा समाजाचा आमचा एक भाऊ आहे दीपक देवघरे, त्या देवघरेंची तिकीट सन्मानित। एक सांगा, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता, पैदल पोहोचता नाहीतर रिक्षानी पोहोचता, या मागचं नेमकं कारण? नाही, पैदल मी पोचतो। मी तुम्हाला दाखवू इच्छितो की या ज्या पाया आहे ही पायाची माझी सूजन नाही आहे। मी 3 लाख सन्माननीय नागरिकांच्या, माझ्या माता बहिणींच्या, माझ्या आईवडिलांच्या, माझ्या पितातुल्य सन्माननीय नागरिकांच्या मी जाऊन पाया पडलो, गल्लीमध्ये गेलो, प्रत्येक घरी जाऊन धावत गेलो। आणि ही पायाची जी सूजन आहे ही पायाची सूजन नसून हा माझ्या सन्माननीय जनता जनार्दन मध्य नागपूरच्या सन्माननीय नागरिकांनी हा दिलेला आशीर्वाद आहे। हा दिलेला आशीर्वाद डोक्यावरती हात ठेवतात आणि दुसरा हात जो आहे हा माझ्या पायावरती ते ठेवून आले की बंटी बेटा ही सूजन नाही आहे, हा आमचा आशीर्वाद आहे। मी धावू तिथं प्रचार करून आलो। कुठं ना कुठं षडयंत्र रचून बंटी बाबा शेळके जो आहे त्यांच्या घरापर्यंत पोहोचला नाही पाहिजे, गतिरोधक निर्माण करून आले, NBW वॉरंट काढून आले, घर जमानती वॉरंट काढून आले। अरे निवडणुकीच्या पहिले का बरं नाही काढलं? माझे रोज 6-7 तास जिल्हा सत्र न्यायालयामध्ये खराब करण्याचं काम भारतीय जनता पार्टी हे करून आले। रोज मला 4 तास कोर्टामध्ये जाऊ लागून आलं। हे 84 गुन्हे शेळके परिवारावर नव्हते, हे जनसामान्यांची लढाई लढण्याकरता पूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात गुगलवर जरी टाकलं तर सर्वात जास्ती राजनीतिक केसेस जर कोणावर असेल तर हा मध्य नागपूरचा पोरगा बंटी बाबा शेळके याच्यावरती आहे। म्हणून कुठं ना कुठे लोक भिले आहे। या लोकांनी ज्या पद्धतीने हलबा समाजाच्या नेते सन्माननीय दीपकजी देवघरे यांची तिकीट कापली, त्या दीपकदादा देवघरे म्हणा किंवा काँग्रेस पक्षाचे 33 उमेदवार होते, त्या 33 उमेदवारांमधून एका उमेदवाराला तिकीट भेटली। मी जल्लोष नाही मनवला, कारण की त्यांच्या दुःखामध्ये मी सहभागी झालो। भलेही भारतीय जनता पक्षाचा कोणी उमेदवार असो किंवा काँग्रेस पक्षाचा कोणी उमेदवार असो, ज्यांनी उमेदवारी मागितली असेल, कुठं ना कुठं त्याचा जीवनाचा संघर्ष राहते, त्याची तिकीट कटते, तो दुःखी होते, मी सुख नाही मनवलं। बडगत चौकामध्ये RSS मुख्यालयाच्या समोर प्रवीणजी दटके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हलबा समाजाच्या आमच्या एका भावाची तिकीट कटली होती। त्यांनी 15 लाखाचे फटाके पडून जल्लोष केला। मी जल्लोष नाही केला, कारण की ते माझे लोक आहे। कारण की माझ्या नेत्यांनी म्हटलं की मोहब्बत की दुकान लगाव, मी मोहब्बतची दुकान लावून आलो। मोहब्बतचे दुकान लावून मी प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे। रिक्षामधून असो, पैदल असो, असा प्रकारचा प्रचार जो आहे तो मी करतो आहे, असं हे उमेदवार बंटी शेळके सांगतात। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।